थोडी भेटली अजून थोडी हातात मावत नाही एवढे याला म्हणते नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आता आपण आलो वाघोबाच्या डोंगराला किरवं पकडायला. तुम्हाला माहिती आहे किरवं म्हणजे तुम्ही मोठे पण शब्द आहे किरवांना. तर आज आले आपण किरवींची शिकार करायला. बघू शकता डोंगरावरती पुरे. तर आज आम्ही दिलू मामाबरोबर चालू. आज आम्ही क्रॅब कॅचिंगला, क्रॅब हायकिंग ना, क्रॅब हंटिंग, हा सॉरी क्रॅब हंटिंगला. मजे का क्रॅब हंटिंगची मजे का गाव मामा. बघा डोंगरवाली वाघोबाच्या डोंगरावर. भेटल्यावर का पहिलाच असे विशेष झाड ना. घरात बसून हा जवळजवळ 1 किलोमीटरवर आले. आता आपल्याला भेटतंय का नाही. पिशवी पण आणली आपण मस्त मध्ये अशी मोठी. बघा इथं आपले मामा पण आहेत, किरवं पकडीत. दिलू मामा जरा खालतून जाऊ ना, मी तर मध्ये बघतो ना. आडवं या तिथं भेटतील बघा. वरच्या साईडने ना असं याना येणंच किरवी असतात. केवढे जनावर बघा, याला म्हणतात जनावर. आपल्याला अजून एक भेटलाय कडा काय नाही कसं खिलारी थोडी भेटली अजून थोडी हातात मावत नाही एवढे याला म्हणतात नाच. निभा राहिली आपल्या अशी आहे का नाही माल कसं माल घेऊन चालाय बघा मुठ्या. बघा आता आपण आपल्या वाघोबाच्या मंदिरात आलोय. दिसते का तुम्हाला कळस. तर आपण आता डोंगराच्या अरे पूर्ण वर आलोय. आपल्याला आज का जास्त किरवं भेटलं नाहीत, मोठे म्हणजे थोडंच आपल्याला भेटलं. पाऊस नाही ना, बघू शकता पूर्ण चांद नाही त्याच्यामुळे आज आपण. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करत जा, कमेंट करीत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत जा बरं का. आणि आम्हाला बरं वाटतं बघा. आता इथं मामा किती वाजता मामा बघा बरं, 12 वाजलेत. वाघोबा महाराज की जय. तर मंडळी आज आलेलो आहे आपण आपल्या मित्राच्या घरी. तर आता मस्तमध्ये आपण खेकडे आणलेले आहेत. तर आता खेकडं साफ करण्याचं आता आपण काम करणार आहे. तर आता मित्र आपल्याला खेकडे साफ करून देणार आहे, बघू शकता तुम्ही. तर जो आपल्याला जो शिंगडा वगैरे असतो ना, फक्त तो शिंगडा आणि पेंदा घ्यायचा आहे. बाकीचं कवटी वगैरे
फेकून द्यायचे, म्हणजे जे चांगलं आहे ना तेच आपल्याला घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल। तर अशा प्रकारे आपण खेकडं मोडायचेत। तर मंडळी आता बघू शकता आपले किरवळ साफ करून झालेले एकदम स्वच्छ असे करून घेतलेले आहेत आपण। तर बघा आता मित्र आपला शिंगडे, याच्यामध्ये शिंगडं म्हणजे नांगड्या पण म्हणतात याला। तर तो खलबत्त्यामध्ये कुटतोय। कुटण्याचं कारण म्हणजे काय, याच्यापासून आहे ना जो रस निघतो ना त्याच्यामध्ये खूप जास्त आयर्न असतं आणि शरीराला ते खूप फायदेशीर आहे। तर त्याचा पण ज्यूस केलेला आहे। तर आता सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेणार आहोत। व्यवस्थित असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आपल्याला कांदा लाल होतपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे। तर आता आपण त्यामध्ये आपले घरगुती मसाले आणि जे वाटण केलेले आहे ते आपण सर्वप्रथम टाकणार आहोत। तर आता आपण तेल, हळद आणि आपले घरगुती मसाले टाकून परतून घेतलेले आहेत। तर ते आता अजून व्यवस्थित असं त्यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकून परतून घ्यायचे आहेत। तर आता त्यामध्ये आपण मस्तमध्ये असं आपण बनवलेलं वाटण टाकलेलं आहे। आता वाटण आपल्याला व्यवस्थित असं मिश्रित करून घ्यायचं याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपल्या, जेणेकरून ते एकजूट म्हणजे एकत्र होईल असं मिश्रित। व्यवस्थित असं आपल्याला एकजूट करून घ्यायचं आहे। आता त्याला आपण आहे ना जरा शिजून घ्यायचं आहे मसाल्याला, जेणेकरून तो व्यवस्थित असं भाजला पाहिजे। तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा आपण मसाला एकदम एकजूट करून घेणार आहोत, मसाला आणि वाटण। आणि आता शिजत ठेवणार आहोत, जेणेकरून त्यामधून त्याचं मिश्रण एकत्र होऊन तेल सुटेल। अशाप्रमाणे आपण मसाला शिजवून घेणार आहोत। बघू शकता त्याच्यामध्ये आता एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे, एकदम छान असा वास यायला लागला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची, जेणेकरून एकदम असं सुवासिक होण्यासाठी कोथिंबीर टाकतात। याच्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट पण येणार आहे आपल्या किरव्यांच्या मुठ्यांच्या कालवणाला। आणि नॉनव्हेजला कोथिंबीरशिवाय चव नाही आणि टेस्ट पण नाही आहे। तर कोथिंबीर पण आपण एकजूट करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। वास तर खूप छान येते मित्रांनो। तर आता आपण साफ केलेले किरवं
आता आपण याच्यामध्ये आपल्या वाटण मिश्रित आणि मसाला मिश्रित याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि आपल्याला ते एकदम व्यवस्थित असे हलवून घ्यायचे, कारण का याला ना मसाला लागायला जरा टाईम लागतो आहे. कारण का शिंगडे वगैरे पेंदा वगैरे यांना मसाला लागण्यासाठी टाईम लागतो. तसं मटण वगैरे याला मसाला लगेच लागतो, पण याला जरा वेगळं, याला जरा जास्त टाईम हलवायला लागतं एकजूट होण्यासाठी किरव्यांना. तर ते आता आपण व्यवस्थित असं हलवून घेणार आहे, जेणेकरून मसाला त्याला प्रत्येक किरव्याच्या पेंद्याला लागला पाहिजे, जेणेकरून एकदम असं झणझणीत आणि चवदार असं आपलं कालवण झालं पाहिजे. तर आपण आता ते 5-10 मिनटं आपण व्यवस्थित त्याला मसाला लावून घेणार आहोत, म्हणजे असं हलवून त्याला व्यवस्थित असं. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून ते उमवून घेतलेलं आहे, कारण का आपण त्याच्यामध्ये पाणी न टाकता आपण ते त्याच्यावर वाफेवरच उमवलेलं आहे, जेणेकरून मसाला एकदम त्याला व्यवस्थित असा लागेल आणि चवीला पण एकदम छान असं लागेल. तर मंडळी बघू शकता, आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकण्यासाठी आपण एका बाजूला गार पाणी न टाकता गरम पाणी करायला ठेवले. तर आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी टाकलेलं आहे. आता आपण परत शिजत ठेवणार आहोत 5 ते 10 मिनिटांसाठी. तर बघू शकता आता किती मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपलं किरव्यांचे शिंगडे पण शिजले असणार. तर आता आपण जे गरम पाणी केलेलं आहे ना, ते आता आपण याच्यामध्ये सर्व टाकणार आहोत, कारण का आपल्याला रस्सा पण पाहिजे, झणझणीत असा रस्सा आपल्याला पिण्यासाठी बनवायचा आहे. आणि त्यावरून मस्त अशी कोथिंबीर सर्व करायची. तर मंडळी आपलं झणझणीत असं कालवण तयार झालेलं आहे. बघू शकता आता आपण जेवणासाठी बसलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा.